मग काय म्हणता शेमण्यांनो, परत जिमला जात आहे कारण की 4 महिन्यानंतर आपण कम बॅक करताय. काही शेमण्यांची नजर लागली होती आपल्याला. इस सज्जन को क्या तकलीफ खरं सांगू तर गैर दुःख होत होतं कारण की कोणत्या भाडकोची नजर लागेल होती काय माहिती की 5 किलो वजन कमी होईल तर मला डायरेक्ट 4 महिन्यामध्ये तर बी आपली वट जाऊन काही कमी नाही होत, तुम्हाला तर माहिती भाई. मग काय भाऊ, आपण आले आपल्या दलिंदर जिम पार्टनरला गेले कारण की गैर उशीर अब देख तू अब तू गया बेटा, मग अब तू काय गया देख. आपल्याला उशीर होत होता म्हणून लवकर तर फळणं पडलं जिमले. गैर जुने मोर बी होते तसे नवे बी होते भाऊ. भाऊ ना आहे गेलं. मग नंतर आपल्या पहिल्या दिवशीची बॉडी पाहायला गेले भाऊ आपण. बॉडी अशी होती. मग नंतर चेतनने फ्लेक्स केला, नंतर लगेच लागले हो आपल्या कामाला. आपण पण खरं सांगू तर पहिले स्ट्रेचिंग केली आपण, नंतर 50 सूर्यनमस्कार मारले. तसे तर आपण 50 नाही मारता पण 100 मारता, पण आता पहिला दिवस असल्यामुळे 50 मारले. त्यानंतर आपण चेस्ट कडे लक्ष दिलं. आज चेस्ट आणि ट्रायसेपचा दिवस होता म्हणून त्याचे आपल्याला 3 सेट मारायचे ते 12-12चे. मग आपल्याला हर्षल दिसला, म्हटलं डोकं खाऊ थोडं हर्षलकडनं टिप्स घेतले बल्किंग व्हायचं कारण की आपल्या एरियामधला चांगला मोठा बाउन्सर आहे. मग नंतर आपले जुने मेंबर दिसले, चेतन, नीरज आणि एके भाऊ. मग नंतर आपण गेले भाऊ याच्याकडे. सत्यम दुबी विचारत होता आपल्याला डायरेक्ट कारण की पोस्ट कशी मारता म्हणे बॉडी बनल्यावर. म्हणतं अशी मारता भाऊ, अशी मार म्हणतं. मग आपल्याला लागले भाऊ चेस्टच्या कामाला दुसरं वेळ मारत होते. मग आपल्याला 12-12चे मारणे होते हाताचा. आता तर पडाव गेला मला डायरेक्ट. मग तिसरं मारायला लागले भाऊ. नंतर खरं सांगू तर 4था सेट चालू होता आपल्या चेस्टचा आणि त्याचे आपल्याला 3 व्हेरियंट मारायचे होते 12-12चे. खरं सांगू तर व्हेरियंट आणि चेस्ट सेट याच्यात मी कन्फ्यूज होऊन जातो. नंतर आपण लागले भाऊ ट्रायसेपच्या नांदी. ट्रायसेप आपला चांगलाच बल्क होई जातं कारण की आपल्याला ट्रायसेप पहिलेपासूनच लई नाही भाऊ. त्यानंतर आपण मारला रॉड भाऊ, 4था वाला. मग काय आपण ट्रायसेपले बी 4 सेट मारले भाऊ, 3चे व्हेरियंटचे 12-12चे. मग नंतर आपण बंप आला भाऊ आपला शेवटचा वाला कारण की आपला बंप पहिल्या दिवसाचा होता म्हणून इतका काही खास नाही होता पण चांगलाच होता. नंतर मित्राचा फोन आला, त्यांनी सांगलं मला कारण की इकडे गाड्या सटकताय आणि 2-3 लोक पळून पण गेले म्हणे कारण की काही येड झवे लोकांनी इकडे नाला बनवला, नाल्याच्या वरतीच गिट्टी टाकून चालले गेले, ते बी भर रस्त्यामध्ये. आता खरं सांगू या दलिंदरांना माहिती पाहिजे की हा रस्ता ये जाऊचा आहे आणि इकडून रस्ते लोक जातात तर नागरिकांना त्रास होईल. नागरिकांना शेवटी त्यांनी पावटी काढली मग तिकडून गाड्या जायसाठी रस्ता गेला भाऊ. सांगू या भाडकव लोकांना जसं काम दिलंय ना तसं त्यांना पुरं करायला पाहिजे. ढीक टाकणं होता तर रोडाच्या मध्ये काय या खड्ड्यांमध्ये टाकते तुम्ही, हे बी करू शकत होते. नंतर आपण गेले भाऊ नंतर डायरेक्ट मग काय नयन सोबत गेले भाऊ मस्त चष्मा बनवायला. नयन डायरेक्ट मार्वल मध्ये एंट्री मारली, डायरेक्ट हॅरी पॉटर सारखं बनी सन भाऊ.